हा अभंग फार महत्त्वाचा आहे. सर्वांनी भजनातून किंवा कीर्तनातून हा अभंग ऐकलेला असेल. आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया. की जो आपल्या हितासाठी जागतो. हित म्हणजे काय? तर संतांच्या दृष्टीनं देवाचं चिंतन जे आहे तेच हित आहे. नामस्मरण करणं हेच हित आहे. या पलीकडे दुसरं हित नाही. तर त्या हिताला जो जागतोय म्हणजे जो नामस्मरण करतोय तो धन्य आहेच, पण त्याबरोबर त्याचे आई वडील सुद्धा धन्य आहेत. कारण कुळामध्ये सुद्धा काही परंपरा असावी लागते, तेव्हा ती मुलं तशी जन्माला येतात. जसं एका अभंगात तुकाराम महाराज सांगतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर बीज शुद्ध असेल, जसं बीज असेल तसा तो वृक्ष जन्माला येणार. त्याप्रमाणे कुळामध्ये जर हरिभक्ती आहे, नामस्मरण आहे, तर मुलं तशी जन्माला येणार. त्यामुळे त्यांच्या आई वडिलांना सुद्धा धन्यता देतात की जे आपल्या हितासाठी जागतायत ते धन्य आहेत, पण त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील सुद्धा धन्य आहेत. कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक. ज्या कुळांमध्ये पहा, नुसतं पुत्र म्हटलेलं नाही, कन्या सुद्धा म्हटलेलं आहे. कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक. ज्या कुळामध्ये अशा सात्विक वृत्तीची मुलं मुली जन्माला येतात, तयाचा हरीख वाटे देवा. हरीख म्हणजे काय? तर आनंद. पहा, भगवंतांना कशात आनंद आहे याचं वर्म आपल्याला सापडलं. तुकाराम महाराजांनी सांगितलं की आपल्या कुळामध्ये जर सात्विक वृत्तीची मुलं असतील, मुली असतील, तर त्याचा आनंद भगवंतांना सुद्धा होतो. मग ही सात्विक वृत्तीची मुलं मुली काय करतात? तर एकनाथ महाराज एका अभंगात सांगतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला काय आवडतं? तर नामाचा उच्चार. श्री संत तुकाराम महाराज तिसऱ्या चरणात हेच सांगतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. की अखंड विठोबाचं नामस्मरण, ती जी कुळामध्ये मुलं मुली आहेत किंवा त्यांचे माता पिता, यांचं अखंड नामस्मरण चालू आहे. आणखी ते काय करतात? तर गीता भागवत करीती श्रवण. की ज्ञानासाठी गीता आणि प्रेमासाठी भागवत, असं प्राधान्यानं म्हणता येईल. ज्ञान प्रेम दोन्हीकडे सुद्धा आहे. याचं श्रवण केलं तर भक्ती जी आहे ती दृढ होते, विवेक जो आहे तो दृढ होतो. मग कुळांमध्ये असं चालतं की जर कुळ सात्विक असेल तर सात्विक ग्रंथांचं श्रवण जे आहे ते त्या कुळामध्ये होतं. मग त्या सात्विक ग्रंथामध्ये काही कथा, कादंबऱ्या, नाटकं असं येत नाही. तर गीता भागवत हे जे धार्मिक ग्रंथ आहेत यातून तो सत्वगुण वाढीला लागतो. तर त्या कुळांमध्ये गीता वाचली जाते, भागवत वाचलं जातं आणि भगवंतांचं नामस्मरण केलं जातं. आपण सगळे देहूला गेलो की तुकाराम महाराजांना नमस्कार करतो, पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्यांना नमस्कार करतो. कोणाला? ज्या कुळामध्ये अशी संतती असेल, गीता भागवताचं श्रवण असेल, अखंड विठ्ठलाचं नामस्मरण असेल. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. भगवंतांकडे हे मागणं मागतात की देवा त्यांची सेवा घडेल असं काहीतरी द्या, तरी माझ्या दैवा पार नाही, तर माझं दैव उजळलं असं मी म्हणेन. असा फार सुंदर हा अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे, आपण कुठेतरी ऐकलेला आहे. तर थोडंसं बसून डोळे मिटून चिंतन करूया की आपलं कुळ तसं आहे का? निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे. माऊली म्हणतात की आमचं कुळ जे आहे हे कृष्णाच्या नामस्मरणानं पावन झालेलं आहे. तसं आपल्या कुळामध्ये विठ्ठलाचं किंवा आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण आहे का? गीता भागवताचं श्रवण होत आहे का? हे काही व्यावहारिक तोडगे जे आहेत ह्या अभंगातून आपल्याला तुकाराम महाराज हातात देतात. रामकृष्ण हरी.